ट्रॅक्टर ट्रॉली आणि लोखंडी खिडक्यांच्या ग्रिल चोरी प्रकरणी तालुका जालना पोलिसांची धडक कारवाई, 2 आरोपी अटकेत. जालना जिल्ह्यातून ट्रॅक्टर ट्रॉली आणि बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी खिडक्यांच्या ग्रिल चोरी करणाऱ्या 2 आरोपींना तालुका जालना पोलिसांनी अटक करत मोठा मुद्देमाल जप्त केलाय. मंगळवार दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार निलेश सुरेशचंद सारस्वत यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होता. या कारवाईमुळे परिसरातील चोरींच्या घटनांना आळा बसणार असल्याचं चित्र आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी निलेश सुरेशचंद सारस्वत राहणार नवीन मोंढा जालना यांनी पोलीस ठाणे तालुका जालना येथे तक्रार दाखल केली होती. दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी रात्रीच्या सुमारास गोकुळधाम परिसरातून त्यांच्या बांधकामासाठी वापरत असलेली लोखंडी खिडक्या भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार होती. या तक्रारीवरून पोलीस ठाणे तालुका जालना येथे गुन्हा रजिस्टर नंबर 847/2025 कलम 303(2) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास करताना पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली DB पथकानं गोपनीय माहितीच्या आधारे शोध मोहीम राबवली. तपासादरम्यान इंदेवाडी तालुका जिल्हा जालना येथील पृथ्वीराज शिंदे वय 20 वर्षे आणि विशाल गणेश घुले वय 20 वर्षे या दोघांना ताब्यात घेण्यात आलं. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र सखोल चौकशीत त्यांनी ट्रॅक्टर ट्रॉली आणि लोखंडी खिडक्यांच्या ग्रिल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार बाहेर जिल्ह्यातील एका शेतातून सदर ट्रॅक्टर ट्रॉली आणि लोखंडी खिडक्यांचे ग्रिल जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत सुमारे 1,50,000 रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलं. दोन्ही आरोपींना तपासकांनी अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नौपाने आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष साबळे तसेच DB पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पार पाडली.